एक महत्त्वाची राजकीय बातमी। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड दिलाय। वित्त विभाग आणि महसूल विभागाच्या विरोधानंतरही हा भूखंड देण्यात आलाय। महालक्ष्मी जगदंबा संस्थान कुराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी हा भूखंड दिलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 हेक्टर भूखंड देण्याचा निर्णय झालाय। या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागाने अभिप्राय दिला। मात्र यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आलाय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील या संदर्भात आता आक्षेप घेतलाय। त्याला महाराष्ट्राचे हे खऱ्या अर्थानं जमीन लुटारू सरकार म्हणून यांची ओळख होणार आहे। पूर्ण प्राईमला सगळ्या शहरातल्या जमिनी त्यांच्या संस्थांना त्यांच्या मोठमोठ्या डेव्हलपरला बिल्डरला 25% दराने रेडी रेकनरच्या आमच्याकडे जवळपास सांगितलं मी 5 लाख कोटीच्या जमिनी यांनी आतापर्यंत वाटलेल्या आहेत। भूखंड घोटाळे ज्या पद्धतीने सुरू आहेत या राज्यामध्ये, म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सब भूमी गोपाल की, ईश्वराची, ही विनोबा भावे यांची ही घोषणा होती सब भूमी गोपाल की। पण भाजपच्या राज्यामध्ये सब भूमी देवा भाऊ की, और देवा भाऊ को जैसा लगता है ये भूमि बांट देंगे अपने अपने लोगों को।